तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहे वस्तीवर आणि मम्मीचे हातपाय दुखत होते, तर मम्मीला दवाखान्यात नेऊन आलो आहे मी. आणि या पहिलीला आता या सोडायचं आहे या स्प्लेंडरवर. हा कस काय पेट्रोल नाही का? आणि हे बघा, ह्यो पहिलवान येऊ राहिलाय. बघा इकडे एवढ्या म्हशी आणि ही एक बसलेली म्हैस आणि म्हशीचं पिल्लू. तर हे बघा मित्रांनो, आता पहिली सोडून आलो आहे मी आणि ती तिकडे मागं चालली पहिली. ती पार्टी दे. आणि या गाडीत पेट्रोलचं काही खरं नाही, म्हणून जर शिक्षक गाडी चालवणार म्हणजे इथलं पेट्रोल कधी पण संपू शकत येतो. आणि हे बघा, गावाकडचा दिसणं काय मस्त दिसतो, किती मस्त. किती मस्त. आणि ह्या इकडे म्हशी आहे. इकडं म्हणजे अरे तुला घ्यायचं दूध ते नको रे हो, बाटली भेटली आहे ना आपल्याकडे पेट्रोल. नको रे हो. अरे तुला तर हे बघा, इकडं असा रस्ता आहे ह्या पाहिजे त्यांच्या घरचा थोडा असा. ते पावसाळ्यात ती कशी येते का सायकलीने इथं. आता या आता आम्ही रस्त्याला पोहोचलोय. तर हे बघा मित्रांनो, आम्ही आलोय आता घरी. आणि रॉंग साईडने यावं लागतं इथून, कारण की जर समोरून नीट रोडने यायचं तर तिथून पुढे यावं लागतं मंगल कार्यालयाकडे. हा, असाही विषय इथं. आणि आता आम्ही घरी पोहोचलोय. बसलो का? हा पोहोचलो. हे बघा इथं बनी बस. आणि तेव्हा बनी 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 हनी बनी ते बनी आता सुटला. अरे वो बनी भाई ना ती. तर हे बघा मित्रांनो, आत्ता मी मोबाईल दुसऱ्या दिवशी चालू केला आहे, कारण की मी थोडं बाहेर गेलो होतो, तर मी ब्लॉग काही घेऊ नाही शकलो. आणि दिवसभर म्हणजे रात्रभर, आणि ते मी काही फोनला हात लावलंच नाही. आणि ते बघा, आत्ता मी दुसऱ्या दिवशी ब्लॉग चालू केला आहे. आणि ते बघा, तिथं आहे ना दादा काम करून राहिले त्या पलीकडल्या शेतात. आणि हे बघा, असं एकदम आज क्लिअर वातावरण आहे. आणि मम्मी ते इथं काय, मम्मी काय करू राहिली? तर हरभरे निवडून राहिलेत ते. आणि हे बघा, इथं बनी बसलाय. बनीचा काल लय खतरनाक गँगवर झाला, पण मी काही घेऊ नाही शकलो. याचा काल ते बेल्ट जो होता लाल कलरची रेबीन अशी बारीक होती, तर ती याचं शरीर वाढ राहिलं आणि बेल्ट कमी होऊ राहिला, म्हणून आता सध्याला दोरी बांधली. मग ते आता बेल्ट त्याला आणायचा आहे. तर ते बेल्ट तोडून बरोबर त्यांनी एक कुत्र्याला धरलं होतं मोठ्याले, आणि त्या कुत्र्याने सुद्धा याला धरलं. मग टाईमवर बरोबर मी पाहिलं, तर म्हणून त्याला बरोबर हाकलेलं मी. समोरच्या कुत्र्याला असं हिंड फिरवतं आणि खराब होतं वाटतं, ते मान बिन त्याची थोडी खराब झाली ती, म्हणून पिसाळलेलं कुत्रं होतं ते. तर ते बरोबर काल बनीला हे केलं आम्ही, अक्कानी त्यांनी. आणि परत बनी ते कुत्र्याने धरूनसुद्धा परत दुसरे 2 कुत्रे आले होते, तरी पण दोन्हीने इथं धरलं होतं त्यांना. म्हणजे पळत होता त्यांच्याकडे धावायला, घाबरला सुद्धा नाही. तर असा ह्यो बनी डेंजर. तर हे बघा, ह्यो मम्मीचा फोन अचानक बंद होतोय. आणि हे स्विचअपचं जे बटन आहे ना, ते चालू जरी केलं ना तरी पण काही चालू होत नाही. आणि आत्ता मी ते बरोबर नीट केलं आहे. तर आत्ता 4:24 मिनटं झाली. 5 नाही वाजले अजून, आत्ता 4:24 झाले. तर ह्यो फोन जर तुमचा पण असा प्रॉब्लेम जर करीत असेल ना, तर हे जे आवाज वाढवायचं आणि हे कमी करायचं, आणि हे स्विचअपचं बटन आहे ना, हे एकाठी असं दाबून धरायचं. आता हे बघा, हे बोट माझा आवाज वर करायच्या बटनवर आहे, आणि हे खालचं बोट आवाज कमी करायचं याच्यावर, आणि तिसरं जे बोट आहे ना ते स्विचअप असं म्हणजे चालू बंद करायचं याच्यावर. तर हे तिन्ही बोटं असे संगच दाबून ठेवायचे, मग तुमचा फोन बरोबर स्विचअपमधून पण चालू होऊन जाईल. तर आता एकदम परफेक्ट चालू केला आहे मी, हे बघा. आणि आत्ता काल पण झालं तर तसंच. काय झालं काय नेमकं अचानक फोनला. तर मी पण यूट्यूबवरच सर्च करून पाहिले हे, कारण की मी पण काही लय तज्ञ माणूस नाही आहे फोन बिन रिपेअरिंगमध्ये.
तर हे बघा नांदी आणि ती आणि त्याच्यातला पेट्रोल कोणाची नेमका ती? तर अक्का म्हणून राहिली त्या गाडीतलं पेट्रोल टाकून दादाच्या गाडीत टाकायची. कसं काढी देत मला माहित नाही बरं का. हा आपण ते काहीतरी स्क्रू ढिल्ला करावं लागत ना वाटतं. पाहतो जमला खटका तर हे कोणाची गाडी बंद पडली म्हणून पेट्रोल काढायचं वाटतं याच्यातलं. तर कसं काढी ते पाहतो. तर हे बघा मित्रांनो ह्या गाडीचं आपण आता पेट्रोल काढू. थोडं लागत आहे अक्काला. ते दादाच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय. पंपापर्यंत जायपुरतं काढू. तर हे बघा एवढं पेट्रोल काढलं आहे आपण. दादाच्या गाडीत टाकू. तशी पण ही गाडी जाम झालेली आहे. ते कवा येते आणि कवा नाही घ्यायला त्याचं काही सांगता येत नाही. म्हणून असं त्याचं पेट्रोल हेच आहे. तर याची चावी अजून दादाकडेच आहे आणि दादा तिकडं आहे. त्यांना मी आवाज दिलाय. तिकडं नाही जात. ओ दादा याची चावी द्या ना. काय म्हणत राहिले काय नाही. तर मित्रांनो हे पेट्रोल इतकं गार राहत आहे का थोडं हातावर असंच थोडं इथं सांडलं तर एकदम गार गार वाटायला लागलं. आणि आपली जी घरातली जी सिलेंडरमधला गॅस राहतो ना तो पण असा लिक्विडमध्ये राहतो ना. तर ते जेव्हा आपण हातावर पडलं ना तेव्हा गार वाटतं. कारण की मी जे लायटर नसतं का आपलं जे असं गॅस लायटर नसतं का ते फोडून पाहिलं होतं. तर त्याच्यातलं जे लिक्विड राहतं ना ते असं हातावर पडलं होतं माझ्यावाले. ते असं हातावर पडलं होतं लिक्विड. तर त्याने पण लय गार वाटलं होतं मला. आणि सेम पेट्रोल तसंच थोडं हातावर सांडलं लगेच हवेत उडून गेलं आणि असं एकदम हात गार झाला. तर हिच्यात टाकायचं आहे आता. तर मित्रांनो अजून काही इकडं E20 वालं पेट्रोल नाही आलं काय नाही. एकदम प्युअर आहे. अय होय मम्मी इकडं अजून E20 नाही आलं. हे हिरावर तर बॅनर लागेल E20 पेट्रोल. हे तर लय प्युअर आहे. कुठले लोक होते ते? हा संभाजीनगर इकडून आलते काय नाही पाण्याला. पण हे पेट्रोल तर लय प्युअर टाकलेलं आहे त्यांनी. हिरावर तर E20 आलाय वाटतं. हा तर पेट्रोल एकदम प्युअर आहे. ते E20 कसं ते गव्हा ऊसाच्या काहीतरी हे राहतं ना इथेनॉल त्याच्यात. गव्हा ऊसापासून तयार झालेलं इथेनॉल ते बरोबर आहे. अशी बाटलीत वतलं ना तर हे वर पाण्यावानी तरगत आणि खाली पेट्रोल जाऊन बसत. तर तसं हे काय वाटाना हे एकदम प्युअर पेट्रोल वाटतं. तसं बाकीच्या याच्यात E20चं याच्यात काय वर असं पाणी राहत आहे आणि खाली एकदम पेट्रोल जाऊन बसतं. तसं याच्यात काय दिसा ना. तर दादा आलेत आता. ते कोणी येऊ राहिले आणि त्या बाबूला त्यांना आणायला जायचं वाटतं. तर कधी येतात काय नाही. तर हे बघा दादा आलेत. तर दादा काय गप्पा हाण राहिले काय नाही. हो दादा याची चावी द्या ना. तर हे बघा याच्यात आत्ताच टाकलं पेट्रोल आणि बाटलीचा तर वास लय भारी येतोय. तर हे बघा दादाला जायचंय बाब्याला त्यांना आणायला. आणि इथं यांचं कधी होत आहे काय ना आता. हे काय मम्मी किती राहिले. तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.